So, hi friends, welcome to our पावडे ऑनलाईन क्लासेस. तर आपण या व्हिडिओमध्ये हीट या चॅप्टरबद्दल स्टडी करणार आहोत. हीट म्हणजे नेमकं काय, त्यानंतरचे जे युनिट्स असतात, त्याचं मेजरमेंट आहे, इफेक्ट्स, या सगळ्या पॉईंट्सला आपण यामध्ये कव्हर करणार आहोत. तर सर्वांनी जी हेडिंग आहे हीट चॅप्टर, हीट, आता हीटला आपण शुद्ध मराठीमध्ये काय म्हणणार, उष्णता. बरोबर. पण हीटची एक डेफिनेशन पण आपल्याला अवेलेबल आहे. आपण त्याच्यामध्ये 8वीला हीट हा जो काही चॅप्टर आहे तो स्टडी केलेला आहे. मला वाटते की हीट बद्दल काय वेगळं असं खूप सांगायची गरज नाही आहे. तर हीट म्हणजे नेमकं काय, हीट इज द फॉर्म ऑफ एनर्जी. हीट एक काय प्रकारची एनर्जी आहे आणि तुम्हाला माहित आहे की ही एनर्जी जी आहे ती एनर्जी काय होणार, ट्रान्सफर होणार. एका बॉडीकडून ती काय होऊ शकते, दुसऱ्या बॉडीकडे ट्रान्सफर होत असते. पण ही ट्रान्सफर होण्यासाठी यासाठी एक बेसिक गरज आहे, ज्याला आपण बेसिक नीड म्हणतो. तर ती नीड काय आहे, तर दोन्ही पॉइंटवर जे काही टेम्परेचर आहे हे टेम्परेचर डिफरंट असायला पाहिजे. त्याला आपण टेम्परेचर डिफरन्स म्हणत असतो. पण हा ज्यावेळेस टेम्परेचर डिफरन्स असतो त्यावेळेस ही बॉडी जी आहे, ही बॉडी या ठिकाणी काय होणार, ओके. तर when the two bodies at the different temperature and they are contact with each other, they are असा म्हणू शकतो, they are in a contact, then the heat transfer from hot body to cold body. तर जो आपला पहिला पॉइंट आहे तो पॉइंट लिहून घ्या तुमच्या. आपण या ठिकाणी नोट्स पण ज्या तुमच्या प्रिपेअर करायचं काम नाही आहे, आपण यामध्ये नोट्स पण तुमच्या लिहून देऊया आणि त्याचबरोबर कन्सेप्ट पण क्लिअर करून देण्याचं काम करूया. तर याच्यामध्ये पहिलं जे इंट्रोडक्शन पार्ट आहे त्याच्यामध्ये जो सिलेबसला आपल्या टेक्स्टबुकमध्ये जे दिलं नाही ते मी तुम्हाला सांगणार आहे किंवा जे अवेलेबल नाही आहे अशा गोष्टी आपल्या ठिकाणी काही घेणार आहोत. काही बेसिक गोष्टी आपण याच्यामध्ये कव्हर करणार आहोत. तर सर्व विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक आणि लक्ष देऊन हा तुम्हाला व्हिडिओ पाहायचा आहे आणि याचा अभ्यास करायचा, स्टडी करायची. तर फर्स्ट पॉइंट असा लिहितो की हीट इज द फॉर्म ऑफ एनर्जी. हीट इज द फॉर्म ऑफ एनर्जी. ओके. तर ही हीट म्हणजे काही दुसरं आहे का बघा, हीट म्हणजे दुसरं काही नसून ती काय फक्त एनर्जी आहे. मग आता ही हीट जी आहे ती हीट काय होते, या ठिकाणी ट्रान्सफर होत असते एका बॉडीकडून दुसऱ्या बॉडीकडे. ही काय होणार, ट्रान्सफर होत असते. तर आपण या ठिकाणी नेक्स्ट एक पॉइंट आहे तो पॉइंट या ठिकाणी लिहिणार आहोत. थर्मल एनर्जी. थर्मल ऍक्च्युअली जी एनर्जी आहे ना, हीट म्हणजे आपण इन द फॉर्म ऑफ एनर्जी म्हणतो, त्याला म्हणतात थर्मल एनर्जी. थर्मल एनर्जी ट्रान्सफर फ्रॉम हाय टेम्परेचर of body to low temperature of body. याचा अर्थ असा आहे की जर आपण दोन बॉडीज काय केल्या ठिकाणी ॲट अ डिफरंट टेम्परेचर ठेवल्या असतील, एका बॉडीचं टेम्परेचर या ठिकाणी हाय आहे आणि एका बॉडीचं या ठिकाणी टेम्परेचर काय लो आहे, आणि ही काय थर्मल एनर्जी, ही थर्मल एनर्जी ट्रान्सफर होत आहे फ्रॉम हॉट बॉडी टू कोल्ड बॉडी, म्हणजे फ्रॉम हाय टेम्परेचर टू लो टेम्परेचर. म्हणजे अवघड आहे का, मग हीट ट्रान्सफर होत असताना हॉट बॉडी आहे, ही हीट जी आहे ही या ठिकाणी काय होणार, ट्रान्सफर होणार कोणाकडे, कोल्ड बॉडीकडे.
एकदम सोपा कन्सेप्ट आहे, काही याच्यामध्ये अवघड नाही आहे. तर पहिल्यांदा तुम्हाला असं कळलं असेल की मग जर हीट ट्रान्सफर करायची असेल किंवा थर्मल एनर्जी तुम्हाला ट्रान्सफर करायची असेल तर दोन अशा बॉडी आहेत की ज्यांचं टेम्परेचर या ठिकाणी डिफरंट आहे आणि डिफरंट टेम्परेचर असलेल्या बॉडी आपण काय करतो आहोत कॉन्टॅक्टमध्ये ठेवतो आहोत. लक्षात घ्या, जोपर्यंत आपण बॉडी काय करणार नाही कॉन्टॅक्टमध्ये ठेवणार नाही तोपर्यंत त्या ठिकाणी हीट ट्रान्सफर होणार नाही. बरं, आता हीट आहे एक क्वांटिटी आहे, तर ही क्वांटिटी आपण काय करत असतो मेजर करतो आणि कोणत्याही फिजिकल क्वांटिटीला मेजर करण्यासाठी आपल्याकडं स्टँडर्ड रेफरन्स असतात किंवा स्टँडर्ड युनिट्स असतात. मग तसंच या ठिकाणी हीट साठी पण काय बघा काही स्टँडर्ड युनिट्स असतात आणि दॅट युनिट्स आर यूज टू मेजर द हीट. ओके, तर मग आपल्याकडे जे युनिट्स आहेत ते कोणकोणते आहेत तर हीट इज मेजर in joule, ERG, अर्ज, कारण की एनर्जी आहे ना, हीट आहे, ऊर्जा आहे, हा, त्यामुळे आपण याला अर्ज मध्ये पण काय करतो मेजर करत असतो. अँड ऑल्सो इन अ कॅलरीज. आपण याला कशामध्ये बघा कॅलरीज मध्ये पण या ठिकाणी मेजर करू शकतो. कॅलरीज. ओके, तर हे 3 युनिट्स आपल्याकडे या ठिकाणी अवेलेबल आहेत फॉर द मेजरमेंट ऑफ हीट. बरं, हे झालं बेसिक. याच्यामध्ये काही आपल्या स्टेट बोर्डला असं काही याच्याबद्दल काही दिलेलं नाही आहे, फक्त मी तुम्हाला हीट बद्दल समजावून सांगितलं. हा तुमचा फर्स्ट पॉइंट आहे कशाचा हीटचा. ओके, आता आपण बघणार आहोत टेम्परेचर. आता बऱ्याच जणांना असे वाटत असेल की आपल्याला हीट शिकल्यानंतर सर टेम्परेचर कशावर शिकत असतील किंवा टेम्परेचर हेडिंग का टाकला असेल. अरे बाबा, टेम्परेचर आणि हीट या दोन्ही टर्म्स या ठिकाणी काय येतात वेगळ्या येतात. बोथ टर्म्स आर डिफरंट. दोघांचा मिनिंग या ठिकाणी वेगळा आहे. फक्त आपण थोडंसं गावंढळ भाषेमध्ये असं म्हणू शकतो की जे काही लोकांना माहित नाही आहे याच्यामध्ये डिफरन्स काय आहे, ते लोक हीटला आणि टेम्परेचरला काय समजतात एकच समजतात. हे असं नाही आहे. हीट एक प्रकारची अशी एक क्वांटिटी आहे. ॲक्सिडेंट झाला तर ही जी क्वांटिटी आहे या एक मिनटं थोडंसं सेट करतो याला आणि आपल्याला काही अडचण जाणार नाही. बरं, चला सेट झाला आपला आता. तर आपण आपल्या व्हिडिओला कंटिन्यू करणार आहोत. थोडंसं बरं, तर आता या ठिकाणी आपण टेम्परेचर हा पॉईंट लिहिला आहे. टेम्परेचर म्हणजे नेमकं काय, तर टेम्परेचर एक अशी क्वांटिटी आहे ती आपण यूज करतो. इट इज अ फंडामेंटल क्वांटिटी टू यूज द मेजरमेंट ऑफ हीट. हीटला आपल्याला मेजर करण्यासाठी काय केलेलं आहे आपण टेम्परेचर ही क्वांटिटी यूज केलेली आहे. तर या ठिकाणी आपण लिहूया एखादी बॉडी आहे ती किती हॉट आहे, त्यामध्ये किती अमाऊंट ऑफ हीट आहे. ही अमाऊंट ऑफ हीट मेजर करण्यासाठी आपण या ठिकाणी टेम्परेचरचा काय करत असतो यूज करत असतो. तर तुम्हाला लिहायचं आहे टेम्परेचर इज अ क्वांटिटी टेम्परेचर is a quantity to measure of degree of hotness गरमपणा. एखाद्या बॉडीमध्ये एखादी बॉडी किती गरम आहे, degree of hotness or coldness of our body, the unit of our body. मग आपल्या बॉडीला
बॉडीमध्ये किती हीट आहे, बॉडी किती गरम आहे किंवा किती थंड आहे. जर टेम्परेचर कमी असेल तर आपण असं म्हणतो की द बॉडी टेम्परेचर इज लोअर, आणि जर बॉडी गरम असेल तर आपण असं म्हणतो की बॉडी टेम्परेचर इज हाय, लार्ज. तर हे तुम्हाला टेम्परेचर म्हणजे वेगळं काही नाही आहे, ते बॉडी गरम आहे की बॉडी थंड आहे हे आपल्याला शो करण्यासाठी काय केलेलं आहे, ही क्वांटिटी आपण यूज करत असतो. आणि याचं मेजरमेंट आपण कशात करणार, इट इज मेजर्ड इन सर्वांनाच माहित आहे डिग्री सेल्सियस, कॉमा केल्विन and Fahrenheit. ओके, तर याला डिग्री सेल्सियसला असे प्रिंट करतात, केल्विनला के मध्ये आणि याला फॅरनाइटला एफ मध्ये असं मेजर करत असतात. ओके, झालं का? हे तुम्ही याच्यामध्ये पॉइंट्स काय करू शकता, लिहून घेऊ शकता. तर हे आपल्या ठिकाणी फक्त बेसिक काही गोष्टी आहेत, ह्या बेसिक गोष्टी या ठिकाणी काय केल्या आहेत, शिकवलेल्या आहेत. त्यानंतर आता हीट या ठिकाणी काय होत असते, ट्रान्सफर होत असते, आणि हीट ट्रान्सफर होण्यासाठी त्याच्या काही मोड्स आहेत. तर आपण मोड्स ऑफ ट्रान्सफॉर्मेशन ऑफ हीट असे म्हणलो आहोत. सो देयर आर 3 मोड्स. तर 3 या ठिकाणी आपल्याला मोड्स आहेत की जी तुमची हीट आहे ती हीट या ठिकाणी काय होणार, ट्रान्सफर होण्यासाठी 3 मोड्स आहेत. सो मोड्स ऑफ ट्रान्सफॉर्मेशन ऑफ हीट, मोड्स ऑफ ट्रान्सफॉर्मेशन ऑफ हीट. तर एक आहे या ठिकाणी कंडक्शन. आता कंडक्शन जे आहे ते फक्त सॉलिड मटेरियल मध्येच काय होते, टेक्स प्लेस होत असते. सो कंडक्शन इज टेक्स प्लेस ओनली इन द सॉलिड मटेरियल. द सेकंड वन इज द रेडिएशन किंवा कन्वेक्शन असं आपण घेऊया. कन्वेक्शन, this transformation of heat किंवा mode of transformation of heat takes place in the liquid material. And third one is the radiation, and that radiation takes place in the gaseous state. बरं, 3 स्टेट मध्ये आपण या ठिकाणी काय केलेलं बघा, हीटचं ट्रान्सफॉर्मेशन केलेलं आहे किंवा हीट आपल्या ठिकाणी ट्रान्सफर केलेली आहे. आता तुम्ही बघितलं असेल की या स्टेट्स, these are the states of matter or substance. We know that the substances are transferred from one state to another state. मग एका स्टेट मधून दुसऱ्या स्टेट मध्ये या ठिकाणी ज्या तुमचे सबस्टन्स काय होतात, ट्रान्सफर होत असतात, त्यावेळेस नेमकं त्यांना कशाची गरज आहे, व्हॉट इज द रिक्वायरमेंट फॉर ट्रान्सफॉर्मेशन ऑफ state of substance. It means there is a change in the state, solid to liquid, liquid to gas, and for their change they require the heat. In some cases the material gains the heat, and in some cases material lose or lost their heat. तर आता मग या ठिकाणी काय राहिलेलं आहे की फॉर एक्झाम्पल सॉलिडचं कन्व्हर्शन या ठिकाणी जर लिक्विड मध्ये होत असेल तर सॉलिड सबस्टन्स काय करणार, हीटला गेन करणार किंवा हीटला ॲब्झॉर्ब करणार. तर इथून इकडं असं होत असताना म्हणजे सॉलिड टू लिक्विड, लिक्विड टू गॅस हे जर आपल्याला या ठिकाणी चेंज ऑफ स्टेट पाहिलं तर आपला जो फ्लो पाहिला त्या ठिकाणी काय होणार, हीट जी आहे ती हीट या ठिकाणी ॲब्झॉर्ब करणार. सबस्टन्स या ठिकाणी हीटला काय करतात, ॲब्झॉर्ब करतात. आणि ज्यावेळेस आपण बघतो की या ठिकाणी स्टेट जी आहे, द स्टेट of substance changes from gases to liquid, liquid to solid. So in this case the substance lose their
हीट अप. त्यांची जी हीट आहे त्यांनी हीट काय करतात या ठिकाणी, हीट आपली लॉस करतात. काय करतात, लॉस करतात. त्यांच्यामधून हीट काय या ठिकाणी निघून जात असते. तर अशा कंडिशन मध्ये आपण या ठिकाणी काय केलं बेटा, हे जे काही मोड ऑफ ट्रान्सफॉर्मेशन आहेत हे पाहिलं. त्यानंतर जे काही चेंज ऑफ स्टेट आहेत या चेंज ऑफ स्टेट मध्ये काय होते हेही आपण पाहिलेलं आहे. कुठं हीट ॲब्झॉर्ब होते, कुठं हीट या ठिकाणी लॉस होत असते. आता या ठिकाणी असं आपण पाहिलेलं आहे की ज्यावेळेस तुमचे सबस्टन्स सॉलिड टू लिक्विड, लिक्विड टू गॅस येतात त्यावेळेस हीट ॲब्झॉर्ब व्हायली. त्या ठिकाणी एनर्जी जी आहे ती एनर्जी त्या सबस्टन्समध्ये काय होत आहे, ॲब्झॉर्ब होत आहे. आणि ज्यावेळेस एनर्जी ॲब्झॉर्ब होते त्यावेळेस हे जे काही सॉलिडचे मॉलिक्यूल असतात किंवा लिक्विडचे मॉलिक्यूल असतात या मॉलिक्यूल्समध्ये जे काही बॉन्ड आहेत दॅट बॉन्ड्स विल ब्रेक ऑर दे विल वीक. आणि ज्यावेळेस हे बॉन्ड्स वीक होतात किंवा ब्रेक होतात अँड देन देर इज अ चेंज इन द स्टेट ऑफ सबस्टन्स. तर हाही पॉईंट आपण पुढे डिस्कस करणार आहोत. ओके, तर नाव वी विल डिस्कसिंग अबाउट लॅटेंट हीट. आता लॅटेंट हीट कशाला म्हणायचं, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट ऑफ दिस चॅप्टर. तर लॅटेंट हीट, लॅटेंट हीट आता लॅटेंट हीट साठी मी तुम्हाला आता जे काय चेंज ऑफ स्टेट ऑफ मॅटर हे जे काय आता तुम्हाला सांगितलं होतं तेच चेंज ऑफ स्टेट ऑफ मॅटर किंवा सबस्टन्स आपल्या ठिकाणी स्टडी करणार आहोत. पण कोणत्या स्टेजला, कोणत्या स्टेजला कोणती स्टेट या ठिकाणी चेंज होणार, त्यानंतर सबस्टन्सचं बिहेवियर कसं असणार, जे काय आपलं मॅटर आहे त्या मॅटरचं बिहेवियर कसं असणार हे आपल्या ठिकाणी स्टडी करणार आहोत. कुठं हीट ॲब्झॉर्ब होणार, कुठं हीट ॲब्झॉर्ब होणार नाही, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या ठिकाणी स्टडी करणार आहोत. सो दॅट पॉइंट इज द लॅटेंट हीट. तर हे लॅटेंट हीट ऑफ ट्रान्झिशन म्हणजे आता इथे काय करतो आपण, ट्रान्झिशन म्हणजे काय वेगवेगळ्या एकामधून दुसऱ्या स्टेजमध्ये जाणे, एका स्टेजकडून दुसऱ्या स्टेजकडे जाणे, म्हणजे या ठिकाणी काय म्हणतो आपण त्याला ट्रान्झिशन असं म्हणत असतो. बरं, तर पहिल्यांदा मी तुम्हाला लॅटेंट हीट ऑफ ट्रान्झिशनची डेफिनेशन जी आहे ती डेफिनेशन लिहून देतो आणि ती डेफिनेशन तुम्ही पण लिहून घ्या. बघा हा चॅप्टर दिला आहे पुस्तकामध्ये, खूप सबस्टन्स म्हणजे मटेरियल आहे आपल्याकडं, पण त्याचं जे काही पॉईंट आहे ते पॉईंट्स आपल्याकडे अवेलेबल नसतात आणि मी त्याचे नोट्स जे असतात हे नोट्स तुम्हाला लिहून देऊन सोबतच काय करणार आहोत त्याला एक्सप्लेन करणार आहे. तर when there is a change in the state of substance, when there is change in state of substance, heat is absorbed by substance, heat is absorbed by substance or removed from the substance, or removed from the substance, removed from the substance at constant temperature, at a constant temperature. टेम्परेचर या ठिकाणी बदलणार नाही, म्हणजेच काय व्हायला आहे, लिक्विड एखादा सबस्टन्स सॉलिड सबस्टन्स आहे, सॉलिडचं कन्व्हर्शन कशामध्ये व्हायला बघा या ठिकाणी लिक्विड मध्ये व्हायलेलं आहे, पण त्याचं टेम्परेचर काही चेंज होत नाही आहे. तर आपण तेही एक्सप्लेन करूया. एक एक सेंटेन्स घेतो आणि त्या सेंटेन्स तुम्हाला एक्सप्लेन करून दाखवतो. तर at constant temperature, this heat is called latent heat. This heat is called latent heat. This heat is called latent heat. बरं, आता मग तुम्हाला
याच्याला हे जे काही सेंटेन्स आहेत तुम्हाला सेंटेन्स समजावून सांगतो. फॉर एक्झाम्पल आपल्याकडं एक भरणा आहे, भांडा आहे आणि या भांड्यामध्ये आपण असा आईस क्यूब घेतलेला आहे. काय बोलायला भरण्यामध्ये काय घेतलं मी आईस घेतलेला आहे. आता आईस म्हणल्यानंतर याची जी स्टेट आहे ती काय असणार, सॉलिड स्टेट असणार. याच्याबद्दल काही प्रश्नचिन्ह निर्माण होण्याचा काही कारणच नाही आहे. पण आईस म्हणल्यानंतर ते काय असणार आहे की सॉलिड स्टेट आणि याचं टेम्परेचर तुम्ही पाहिलं तर 0 डिग्री सेल्सिअस. टेम्परेचर किती असणार आहे, 0 डिग्री सेल्सिअस. आता असा या ठिकाणी की ही जे काही तुमचा आईस आहे तो आईस या ठिकाणी कन्वर्ट झाला कशामध्ये, लिक्विड मध्ये. आईस कन्वर्ट्स इनटू द वॉटर, पाण्यामध्ये रूपांतर झालं वॉटर आणि याची स्टेट जी आहे ती काय या ठिकाणी लिक्विड स्टेट आहे. स्टेट चेंज झाली सॉलिड टू लिक्विड. आता लक्षात घ्या सॉलिडचं कन्वर्शन लिक्विड मध्ये होण्यासाठी या सबस्टन्सने काय केलेली आहे, हीट ऍब्सॉर्ब केलेली आहे, हीट घेतलेली आहे. पण ही हीट ऍब्सॉर्ब करत असताना या सबस्टन्सचं टेम्परेचर इन्क्रीज झालं नाही. टेम्परेचर जेवढं इथं पहिले होतं 0 डिग्री सेल्सिअस जेवढं टेम्परेचर होतं तेवढंच टेम्परेचर तुम्हाला या ठिकाणी या लिक्विडचं म्हणजे वॉटरचं पण टेम्परेचर पाहायला मिळेल. म्हणजे इथं जितकं टेम्परेचर आहे तितकंच याही ठिकाणी टेम्परेचर आहे. There is difference is or there is only change in the state of substance. या ठिकाणी फक्त काय आहे, सबस्टन्सची स्टेट चेंज झालेली आहे पण टेम्परेचर कॉन्स्टंट आहे. आणि हे टेम्परेचर कॉन्स्टंट राहत असताना या ठिकाणी सबस्टन्सने जी हीट ऍब्सॉर्ब केलेली आहे विदाउट चेंजिंग द टेम्परेचर, दॅट हीट इज कॉल्ड एज द लॅटेंट हीट ऑफ ट्रान्झिशन. latent heat of transition, latent heat of transition. आता latent heat of transition याला काय म्हणतात, latent heat of transition. आता latent heat of transition काय म्हणतो मला, कारण की जी काही स्टेट आहे ती स्टेट या ठिकाणी काय चेंज झालेली आहे. मला असं वाटतं की तुम्हाला हा टॉपिक समजला असेल, कारण काही इथं अवघड नाही, तुम्हाला त्याला व्यवस्थित डायग्राम करून एक्सप्लेन केलेला आहे. देयर इज ओनली चेंज इन स्टेट. इथं फक्त काय आलेलं आहे, चेंज इन अ स्टेट. आणि स्टेट चेंज होण्यासाठी काय करावं लागते, या ठिकाणी सबस्टन्सला हीट ऍब्सॉर्ब करावं लागते किंवा हीट रिमूव्ह करावं लागते. पण या केसमध्ये काय केलं, सबस्टन्स हीट ऍब्सॉर्ब केली. हीट ऍब्सॉर्ब केल्यानंतर टेम्परेचर राईज झालेलं नाही आणि अशा हीटला काय म्हणतात या ठिकाणी लॅटेंट हीट म्हणत असतात. ओके, तर आपण नेक्स्ट पॉइंट स्टडी करूया. नेक्स्ट आहे स्पेसिफिक लॅटेंट हीट कशाला म्हणायचं. तर लॅटेंट हीट पर युनिट मास ऑफ द सबस्टन्स. लॅटेंट हीट, लॅटेंट हीट पर युनिट मास, पर युनिट मास ऑफ द सबस्टन्स, mass of the substance is called specific latent heat. स्पेसिफिक लॅटेंट हीट खूप सोपं आहे बेटा. लॅटेंट हीट म्हणजे तुम्हाला माहित आहे की या ठिकाणी काय आलेली आहे, हीट ऍब्सॉर्ब झालेली आहे. लॅटेंट हीट म्हणजे काय, ठिकाणी हीट ऍब्सॉर्ब होणार किंवा रिमूव्ह होणार. मग ही हीट एकतर ऍब्सॉर्ब होणार किंवा रिमूव्ह होणार पर युनिट मास. म्हणजे एखादा माझ्याकडे सबस्टन्स आहे, त्या सबस्टन्सचा मला मास माहित आहे. मग एक इथं जे काही सबस्टन्स आहे, सॉलिड सबस्टन्स आहे काही असं कन्सिडर करा. हा काय या ठिकाणी सॉलिड सबस्टन्स आहे.
या सॉलिड सबस्टन्सचं मास 1 kg आहे. त्यावेळी काय 1 kg आहे. मग या 1 kg ला लक्षात घ्या पुन्हा सांगायला हा जो तुमचा 1 kg आहे या 1 kg मास ऑफ सबस्टन्स जे काही स्टेट आहे ही स्टेट चेंज करण्यासाठी जी काय अमाउंट ऑफ हीट ऍब्सॉर्ब केलेली आहे अमाउंट ऑफ हीट या ठिकाणी काय केलेलं ऍब्सॉर्ब केली पर युनिट मास ऑफ सबस्टन्स इज कॉल्ड ॲज स्पेसिफिक हीट. तर आपण काय म्हणायचं मग स्पेसिफिक हीट ज्या ठिकाणी मास येतो पर मिनिट मास येत असते अशा ठिकाणी जी हीट आहे दॅट इज कॉल्ड ॲज द स्पेसिफिक हीट. तर आपण काय म्हणणार स्पेसिफिक लॅटेंट हीट. ओके मग मी आता या ठिकाणी एक ग्राफ शिकवणार आहे तर तो ग्राफ आपण उद्याला बघूयात. पण आता आज जे बेसिक आपण पॉईंट शिकवले हे बेसिक पॉईंट तुम्ही व्यवस्थित समजून घ्या. लॅटेंट कशाला म्हणतात त्याचबरोबर स्पेसिफिक लॅटेंट कशाला म्हणतात याही गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या येतात. त्यानंतर टेम्परेचर बिटवीन द हीट अँड टेम्परेचर डिफरन्स बिटवीन द हीट अँड टेम्परेचर हेही आपण शिकवलेलं आहे. त्यानंतर आता उद्या मी तुम्हाला एक ग्राफ जो आहे टेम्परेचर वर्सेस टाइम ग्राफ हा ग्राफ आपण या ठिकाणी उद्या पूर्ण ग्राफ डिस्कस करणार आहोत. तर उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण तो टॉपिक जो आहे तो या ठिकाणी कव्हर करूयात. थँक्यू व्हेरी मच.